खरंच पुरुष वाईट असतात का? काल सहज एका स्त्रीसोबत बोलणं झालं आणि पुरुषांबद्दल त्या झालेल्या वक्तव्याबद्दल सहज मनामध्ये विचार आला की खरंच पुरुष वाईट असतात का? तुम्ही क्षणभर गच्च डोळे मिटा. डोळ्यासमोर मित्र, भाऊ, सहकारी, पती यांच्या प्रतिमा आणा. काय दिसलं? नेहमी भांडणारा भाऊ सुद्धा बहीण सासरी जाताना आकदिक होऊन ढसाढसा रडला असेल. कधी कधी तुम्ही गर्भवती असताना ग्रहणात तुमच्या सोबत रात्र जागून सुजवलेले पाय मोठ्या मायेने चेपलेले आठवले असतील. पोटातील बाळाच्या हालचाली भावानेही कान लावून अगदी उत्सुकतेने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल. नोकरी करताना न जुळणारा हिशोब सुद्धा जुळवून दिलाच असेल तुमच्या सहकार्याने. माहेरच्यांनी कानाडोळा केल्यानंतर तुमच्या बाळणपणातील पोट बांधण्यापासूनची कामे मोठ्या आत्मीयतेने पार पडली असतील. सासूने पाठ घासली नाही म्हणून पतीने ती आंघोळ करताना घासली असेल. आपल्या नववधू पत्नीला घरच्या परिस्थितीमुळे साधी चप्पल सुद्धा मिळाली नाही म्हणून तिचे पोळलेले अनवाणी पाय आठवून आजही कोट्याधीश पती अश्रू भरल्या नयनांनी सैरभैर आणि हताश होत असतील. तुमचाही असा एखादी सहकारी नक्कीच असेल ज्याने तुम्हाला अशा अनेक कामामध्ये मदत केलेली असेल. कुठला स्वार्थ होता त्या नात्यामध्ये? घरात पती पत्नी दोघेही नोकरी करणाऱ्या महिलांना विचारा की पतीची घरकामामध्ये कशी मदत मिळत असते ते. स्त्रियांचे हे असे अनेक अनुभव पुरुष वाटून घेतात. हा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल आणि तेव्हा मात्र आम्हाला हा पुरुष वाईट दिसत नाही. 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाला मोठ्या थाटात फेरे घालणारी स्त्री मात्र गवताळ बांधावरून चालताना तुम्ही पुढे व्हा, मी पाठी चालते असे आपल्या आधारवडाला सांगते. पण मग एखादा अमानुष प्रकार घडला की आपण सर्वांनाच दोषी कोणत्या भावनेने बघतो? पुरुषांवरही अन्याय होतो आणि अन्याय करणारी स्त्रीच असेल तर मग काय? आणि असा अन्याय शारीरिक भावनिक पातळीवरचा असू शकतो. अशा वेळी मात्र पुरुष हक्क संरक्षण समितीचा आधार घेत नाही व कायद्याचा आधारही दात मागत नाही, कारण तो पुरुष आहे. त्याच्या कणकर व्यक्तिमत्वाकडे बोट दाखवले जाईल म्हणून हो समाजात वावरताना मनातले दाबून ठेवून शोषिकपणे जगत असतात. मात्र आतून पूर्णपणे तुटलेला पुरुष याची यत्किंचितही कल्पना इतरांना नसते. इथंही कुचंबना ती मात्र पुरुषत्वाची. एकटे जगणाऱ्या स्त्रिया असतात तसे एकटे पडलेले पुरुष सुद्धा असतात. त्यांचे तर प्रश्न फारच गंभीर. जेवण कसे बनवायचे इथपासून तर मेस कुणाकडे लावायची इथपर्यंत. कुटुंबातील इतर स्त्रियांबरोबर बोलावे की न बोलावे इथपासून तर मनातलं कुणाजवळ व्यक्त करावं इथपर्यंत. स्त्रियांना अनाहूतपणे मदत करणारे पुरुष असतातच, पण पुरुषांना मदत करणारे पुरुषही नसतात. असा कुठलाही पुरुष कुठल्याही स्त्रीच्या वाट्याला सहजासहजी येत नाही. त्यालाही त्याच्या मर्यादा असतातच. गरजा मग त्या कुठल्याही टप्प्यावरच्या असोत. आणि गरजा ह्या फक्त पुरुषांनाच असतात काय? स्त्रीच्या काहीच गरजा नसतात का? फक्त प्रश्न असतो तिच्या अस्मितेचा. तिच्या गरजा कोणाकडून किती आणि का पूर्ण करून घ्यायच्या याचा. आणि असेही पुरुष असतातच की ते स्त्रीच्या मान्यतेशिवाय तिच्या अस्मितेला धक्का सुद्धा लागू देत नाही. मग प्रश्न आहे की पुरुष वाईट कसा? एका स्त्रीच्या अस्तित्वाची कदर करणारा हा पुरुषच असतो आणि तिच्यावर वाईट वेळ आणणाराही हा पुरुषच असतो. फक्त दुर्योधन आणि कृष्ण यांच्या आचार विचार आणि त्यांच्या कृतीचा मात्र फरक. काही समाजाच्या सभेत तिला उघडे करण्याच्या प्रयत्नात असतात तर काही श्रीकृष्णाप्रमाणे अदृश्य रूपात वस्त्र रक्षणाची कृती घडवतात. असे पुरुषांचे अदृश्य सहकार्य तिच्यासाठी लाखमोलाचे वरदान ठरत असते. आणि स्त्री पुरुषात ऋणानुबंध निर्माण होतात ते भरजरी गे पितांबरी दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण याप्रमाणे. मग ह्याच स्त्रिया अशा काळानंतर समाजाला ठणकावून सांगतात, तो माझा भाऊ आहे, त्याने माझी वेळ सांभाळली. तो माझा चांगला मित्र आहे, त्याच्याने माझे ऋणानुबंध आहेत. तो माझा चांगला सहकारी आहे, त्याने मला मदत केली आहे. तो माझा अधिकारी आहे आणि त्याने अधिकाराच्या पलीकडे सुद्धा भावनिक आधार देण्याचे काम मला केले आहे. आणि तो माझ्या आयुष्यातला पडद्यामागचा कलाकार आहे. एका स्त्रीला सुरक्षित जीवन जगण्यासाठी पुरुषाची साथ असावीच लागते. अनेक जणींचे संसार आज फुलले आहेत ते संयमी, सुशील, समजूतदार पुरुषांमुळे. घराची घडी ही स्त्री बसवत असली तरी घराबाहेरच्या घडामोडी उलाढाली पुरुष जेवढ्या सक्षमपणे सांभाळतात तेवढ्या स्त्रिया त्या सांभाळतीलच असे नाही. इथं महिलांवरती कोणत्याही प्रकारचे आकुंचन लावण्याचा माझा उद्देश नाही. हे ज्वलंत सत्यही समाजाने स्वीकारायला हवे. आजची स्त्री शिकली, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती काम करणारी दामिनी झाली. पण पुरुषांचे प्रत्येक काम स्त्रीला करणे माझ्या तरी मते अशक्य आहे. गॅस सिलेंडरची टाकी रस्त्यावरून घरात पुरुष जशा प्रकारे खांद्यावर आणतील तशी ती स्त्रीला आणता येणार नाही. इथे प्रश्न तिच्या शक्तीचा नाही, इथं प्रश्न तिच्या ताकदीचा नाही. शेवटी इथेही प्रश्न येतो तो म्हणजे तिच्या शालीनतेचा. आणि आज समाजात वावरताना सुद्धा आज स्त्रियांना न्याय देण्यासाठी, तिच्या समस्या समजून घेण्यासाठी समाज जसा तत्परतेने उभा राहतो तशाच तत्परतेने पुरुषांवर अन्याय होत असेल तर समाज त्यांच्या बाजूने सुद्धा उभा राहील का
याचं उत्तर मात्र तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.